नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, तलाठी भरतीचा निकाल नॉर्मलायझेशन नंतर सर्वांच्या समोर आलेला आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे। अशा प्रकारचं नॉर्मलायझेशन झालेलं आहे। मित्रांनो, नॉर्मलायझेशन मध्ये खूप गोष्टी झालेल्या आहेत, त्यामुळे कट ऑफ जो आपण प्रिडिक्ट केला होता त्यापेक्षा खूप जास्त वर कट ऑफ जाणार आहे असं दिसत आहे। आता नॉर्मलायझेशन नंतर झालं काय गोष्टी झाल्या, 200 पेक्षा जास्त मार्क्स विद्यार्थ्यांना कसे मिळाले, हे बरोबर आहे का, या सर्वांच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात अगोदर मित्रांनो, 200 पेक्षा 203, 206, 202, 214, 207 असे मार्क्स असणारे विद्यार्थी तुम्हाला दिसून आले। मग हे नॉर्मलायझेशन झालं, हे योग्य झालंय का? तर काही ठिकाणी काही युट्यूबर्स तुम्हाला सांगत आहेत मोठे की नाही, हे नॉर्मलायझेशन होऊ शकतं, 200 पेक्षा जास्त मार्क्स जाऊ शकतात। अरे असं कसं होऊ शकतं नॉर्मलायझेशन? 200 पेक्षा जास्त मार्क्स कसे जाऊ शकतात? जर एखादी परीक्षा 200 गुणांची झालेली आहे आणि त्यामध्ये विविध प्रकारची काठिण्य पातळी आहे, तर तुम्ही नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला असा ठेवला पाहिजे की जेणेकरून सगळेजण व्यवस्थित एका रँकमध्ये आले पाहिजे। म्हणजे प्रत्येकाला 200 पैकीच मार्क मिळाले पाहिजे, 200 पैकी 200 पेक्षा जास्त असे होऊ नये ना। 200 पैकी 214, 200 पैकी 217, 200 पैकी 202, 200 पैकी 207 असं नॉर्मलायझेशन असतं का? चला, हेही असेल, परंतु मित्रांनो, नॉर्मलायझेशन मध्ये काही विद्यार्थ्यांचे 4 मार्क वाढले, काहींचे 8 वाढले, काहींचे 10, 12, 20, 30, 40, 50 पर्यंत मार्क्स वाढले आणि त्याच तुलनेमध्ये मार्क्स कमी झालेले आहे। मग हे नॉर्मलायझेशन असं का? तर इथे मी तुम्हाला बातमी दाखवते मित्रांनो, आजच्या वृत्तपत्रात आलेली बातमी आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की नॉर्मलायझेशन ही प्रक्रिया आम्ही एका सॉफ्टवेअर मार्फत केलेली आहे। मग सॉफ्टवेअर मार्फत ही नॉर्मलायझेशन प्रक्रिया केली असेल तर मित्रांनो, आज मी आपल्या कम्युनिटीला एक व्हिडिओ तुम्हाला शेअर करते। एक नाशिकचे सर आहेत, तर शुभम पाटील म्हणून, तर त्यांचे मित्रांनो 51 मार्क कमी झालेले आहेत। असे बरेचसे विद्यार्थी आहेत ज्यांचे मार्क्स कमी झालेले आहेत, त्यांचे मेसेज आलेले आहेत। मित्रांनो, तलाठी भरतीचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी अगदी म्हणजे सिरियस अभ्यास केला आहे। काही विद्यार्थ्यांनी लायब्ररीत जाऊन अभ्यास केलेला आहे, त्यांना 158, 160च्या दरम्यान मार्क आहेत। तसेच ते सर आहेत ज्यांना 158 मार्क्स आहे आणि त्यांचे जवळजवळ 51 मार्क्स मित्रांनो कमी झालेले आहे आणि त्यांना 107 मार्क पडलेले आहे। आणि मग हे कुठलं नॉर्मलायझेशन? मग त्यामुळे नॉर्मलायझेशन खरंच बरोबर झालं आहे का? कारण स्पर्धा परीक्षा समन्वयक समिती आहे, तर त्यांनी काही विद्यार्थी असे काढलेले आहेत ज्यांना 214, 200 पेक्षा जास्त मार्क्स आहेत, त्यांना बाकीच्या भरती प्रक्रियेमध्ये 54, 55 असे मार्क्स आहेत। मग हे विद्यार्थी खरोखरच म्हणजे अभ्यास करून एवढे मार्क्स पडले आहेत का? कारण आपण जो मागचा एक व्हिडिओ बनवला होता बिफोर नॉर्मलायझेशन, सेकंड आन्सर की नंतर, आणि मी तिथे जो कट ऑफ आहे तो प्रिडिक्ट केला होता। जवळजवळ मित्रांनो खूप लोकांचा तिथे रिस्पॉन्स होता की हा कट ऑफ त्यांना एकदम परफेक्ट त्यांना वाटत होता। मग सेकंड आन्सर की नुसार खरंच नॉर्मलायझेशनची गरज होती का? कारण जर नॉर्मलायझेशनने चांगले जास्त मार्क्स पडणारा विद्यार्थी डायरेक्ट कमीवर येत असेल एवढ्या मार्कांच्या फरकांनी, आणि जो खरोखर अभ्यास करत असेल, तर खरंच मग नॉर्मलायझेशनची गरज होती का? कारण जर नॉर्मलायझेशनने एवढा फरक पडतोय, 136 मार्कवाला विद्यार्थी मित्रांनो 198 मार्कवर गेलेला आहे, मग खरंच अशा गोष्टीची गरज आहे का? खूप सारे मेसेजेस आलेले मला, तर त्यावरून मी तुम्हाला हे सांगत आहे। अगदी 126 मार्कवाल्याला 146 मिळाले, 20 मार्काचा तो फरक पडेल, 126ला 146 मिळाले। परंतु मित्रांनो, ज्यांचे वाढले त्यांना मी म्हणजे त्यांच्याबद्दल तर काही हेच नाहीये, ठीक आहे, कारण की मार्क्स वाढलेत त्यांचे। परंतु ज्यांचे कमी झाले आहे, म्हणजे 126 वाला 146 वर जातो आणि 158 वाला 107 वर येतो, मग 158 वाल्याला पेपर खूपच सोपा आला असं म्हणता येईल का? मग जर त्याचा पेपर सोपा असेल तर तो त्याची चूक नाहीये, त्याचा पेपर सोपा आहे तर त्याचे मार्क्स थोडेफार कमी व्हायला पाहिजे होते। एवढे मार्क्स कमी म्हणजे होणं हेच नाहीये ना। त्याला अवघडही पेपर दिला तरी तो 160 घेऊ शकतो, अशी त्याची कॅपॅसिटी आहे। असे काही विद्यार्थी आहेत आपल्याकडे ज्यांनी खूप अभ्यास केला मित्रांनो, ज्यांना 160, 170 मार्क्स आहेत आणि त्यांचे मार्क्स खूप कमी झालेले आहेत आणि त्यांना म्हणजे त्यांचा असा आहे अभ्यास होता की काठिण्य पातळी कशी जरी असली तरी 150 पेक्षा जास्त मार्क्स ते घेऊ शकतात असे विद्यार्थी होते। मग त्यामुळे ह्या नॉर्मलायझेशनची खरंच गरज होते का असं आता वाटायला लागले। कारण की नॉर्मलायझेशनमुळे काय झालंय की जास्त मार्कवाले विद्यार्थी खूप कमीवर गेलेले आणि कमी मार्कवाले विद्यार्थी जास्तवर गेलेले आहे। हे मला कालपर्यंत म्हणजे 1-2 दिवसामध्ये मी सातत्याने, ज्या दिवसापासून आपली लिस्ट लागली आहे त्या दिवसापासून मी सातत्याने बघत आले आहे।
आता मित्रांनो, कट ऑफच्या बाबतीमध्ये मला एक गोष्ट सांगायची. कट ऑफ मित्रांनो 180च्या खाली येतच नाही, ओपनचा तर येणारच नाही. ओपन तर 190 प्लस असेल, काही ठिकाणी तर म्हणजे 190 190 प्लसच असेल. महिलांचा थोडाफार कमी होईल आणि अदर कास्टचा 180 म्हणजे ओबीसी वगैरे 180. जर काही थोडाफार खाली आला महिलांचा तर 175 पर्यंत येईल. अशा तुम्ही सगळ्या याद्या बघा, हायेस्ट मार्क्स बघा. काही माझ्याकडे आहेत म्हणजे गुणानुक्रमे याद्या लावलेल्या आहेत, तर त्या ज्या आहेत मी त्या आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून देते. आज तुम्ही जाऊन बघू शकता. छत्रपती संभाजीनगर आहे, रायगड आहे, पुणे आहे, ज्याच्या गुणानुक्रमे लावलेले आहे म्हणजे हायेस्ट वगैरे आहेत, तर त्यानुसार लावलेले आहेत. तर त्या मी टाकून देईल. काही आहेत आपल्याकडे, काहींचा आपण डाटा कलेक्ट केला की हायेस्ट मार्क किती आणि पहिले 40-50 किंवा म्हणजे पहिले 100 विद्यार्थी, कारण की जवळजवळ मित्रांनो 160 140 अशा जागा आहेत जवळजवळ. जास्त जागा नाहीत, पुण्यात जास्त जागा आहेत, 300 समथिंग आहेत. तर पुण्याची आहेच आपल्याकडे यादी की ज्यांचे हायेस्ट पासून आपण मार्क्स घेतलेले आहे. मग सगळ्या कास्टचे ते जरी एकत्र असले मित्रांनो तरी जवळजवळ 200 विद्यार्थी, 200-250 विद्यार्थी असे होतात की जे 180 प्लस आहेत, काही ठिकाणी 170 प्लस आहेत. म्हणजे जर ज्या ठिकाणी जागाच एवढ्या आहेत, 150 जागा आहेत, तर 150 विद्यार्थी हे 180 प्लस आहेत. अशा प्रकारचं नॉर्मलायझेशन झालेलं आहे. अचानक 140 वाला 180 वर जाऊन बसला आणि 160 170 वाला अगदी 140 वर जाऊन बसला. इतका फरक, म्हणजे हा फरक असायलाच नाही पाहिजे. यामुळे हा मोठा फ्रॉड आहे हे लक्षात येत आहे. कारण विद्यार्थ्यांनी ज्या प्रकारे अभ्यास केला, तलाठी भरतीचा खूप विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. 11 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. 8.5 लाख विद्यार्थ्यांनी सिरियसली अभ्यास केलेला आहे. वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर झालाय मित्रांनो, पण प्रत्येक वेळी त्यांचे प्रश्नांची डिफिकल्टी लेवल ही वेगळी होती. त्यामुळे प्रत्येक वेळी विद्यार्थी जेव्हा क्वेश्चन फेस करत होता तेव्हा त्यांच्या फर्स्ट आणि सेकंड आन्सर कीमध्ये लक्षात आले की त्यांना किती मार्क्स आहे. 160 170 180च्या वर खूप कमी होते. 190च्या वर तर मला दिसलेच नाही विद्यार्थी. तर बघा तुम्ही, अशा प्रकारे मार्क्स होते. मॅक्झिमम मुलांना 150 ते 170च्या दरम्यान मार्क्स होते. परंतु आता अचानक हे सगळे म्हणजे 150 ते 170 वाले जर 190 पेक्षा जास्त गेले असतील तर आपल्याला त्याबद्दल काही म्हणायचं नाही. परंतु 150 ते 170 दरम्यानचे विद्यार्थी जे 90 आणि 91 मार्कवर आणि 107 आणि 106 मार्क्सवर येत आहेत, तेव्हा कुठंतरी हे चुकीचं आहे हे लक्षात येत आहे. कारण बऱ्याच म्हणजे विद्यार्थी आहेत. एका मॅडमचा होता मला मेसेज, 162 मार्क होते त्यांनाही, तर त्यांचा स्कोर 108 वर आलेला आहे. आता ज्यांनी म्हणजे ज्यांचं आपल्याला आता मी तुम्हाला सांगितलं त्या सरांचं, तर त्यांनी स्वतः त्यांच्या एका चॅनलवर त्यांनी टाकलेलं आहे. मी ते तुम्हाला दाखवूनच देईल. ज्यांचा आपल्याकडे खरोखर प्रूफ आलेला आहे तर तो आपण बघू शकतो. आता त्यांनी मेसेज केला होता. तर अशा प्रकारे मित्रांनो एवढा फरक, म्हणजे एखादी व्यक्ती 162 मार्कवर आहे जी फिमेल आहे. आता त्यांची कास्ट माहिती नाही, जर आपण धरूया जर समजा त्या ओबीसीच्या वगैरे असतील तर मित्रांनो नॉर्मलायझेशनमध्ये आता त्यांची जर तुम्ही म्हणता की नॉर्मलायझेशन हे ॲक्युरसीवर शिफ्टवर डिपेंड आहे, मग त्यांची ॲक्युरसी तर चांगलीच असणार आहे. त्यांना 162 मार्क आहे, मग नॉर्मलायझेशन नंतर माझा स्कोर 170 होईल किंवा अशा प्रकारे ते विचार करत असतील तर त्यांचा स्कोर डायरेक्ट 106 झाला. मग ही कुठं गेली ॲक्युरसी आणि हे नॉर्मलायझेशन. आणि ते सांगतात की आम्ही एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीच्या मार्फत एका सॉफ्टवेअरद्वारे हे नॉर्मलायझेशन केलेलं आहे. तर याच्यामध्ये खरोखरच मित्रांनो खूप घोळ दिसत आहे. आता काही जण असे म्हणतात की बाबा तुम्ही बाकीचा विचार करू नका, तुमच्या जिल्ह्याचा विचार करा. मित्रांनो, ही जी परिस्थिती मी तुम्हाला सांगत आहे ही प्रत्येक जिल्ह्याची आहे. तुम्ही कोणत्याही जिल्ह्याचा एकदा हे चेक करा. याद्या ज्या डिस्पॅच झालेल्या आहे त्यामधून नाही लक्षात येते की बाबा किती मार्क्सवाला आहे, पण तुम्ही जेव्हा एक पेज तिथे बघता, प्रत्येक पेजवर तुम्ही 180 पेक्षा किंवा 180 पेक्षा जास्त असणारे उमेदवार मित्रांनो प्रत्येक पेजवर तुम्हाला 20-30 असे दिसतील. अशा 300 400 पेजच्या याद्या आहेत. त्यावरूनच तुमच्या लक्षात येतं की किती उमेदवार 180 प्लस आहेत. म्हणून मी तुम्हाला म्हणते की 180च कट ऑफ सगळ्या कास्टचा लागणार आहे. फक्त जर समजा फिमेल वगैरे असतील तर ते 175 170 पर्यंत यदा कदाचित येऊ शकतात. बाकी प्रोजेक्ट अफेक्टेड वगैरे सगळ्यांनाच मार्क्स म्हणजे एवढे जास्त मार्क्स आहेत. हे मार्क्स खरोखर अभ्यास करणाऱ्याचे आहेत का याबद्दल खरोखर म्हणजे प्रश्नचिन्ह आहे. स्पर्धा परीक्षा समन्वयक समितीने मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी असे उमेदवार काढले आहे की ज्यांना हायेस्ट मार्क्स आहेत, राज्यात हायेस्ट आहेत, तर त्यांना बाकीच्या परीक्षांमध्ये अगदी नगण्य 40-50 असे मार्क्स आहेत. मग खरोखर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मार्कामध्ये एवढा फरक होऊ शकत नाही. म्हणजे वन विभागाची जी भरती झाली होती आणि तलाठीची जी भरती झाली होती, या परीक्षांमध्ये मित्रांनो हार्डली 15 ते 20 दिवसांचं अंतर होतं. त्यामुळे अभ्यास हा सारखाच झालेला असावा. आता आमच्या परिचयामधले जे विद्यार्थी अभ्यास करत होते त्यांना वन विभागामध्ये अकाउंटंट, लेखापाल असो किंवा ऑदर डिपार्टमेंट, ऑदर त्यांचा संवर्ग असो किंवा
वन विभागामध्ये जे मार्क्स विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत त्यापैकी फक्त 10-12 10-12 4-5 मार्कांचा फरक पडलेला आहे. ज्याला वन विभागामध्ये 150 मार्क होते तलाठीमध्ये 154 160 आहेत, किंवा ज्याला तिथे 160 होते त्याला तलाठीमध्ये असे मार्क्स अनसर्कीनुसार आहेत. परंतु ज्या प्रकारे नॉर्मलायझेशन झालं आहे त्यामुळे खूप जास्त म्हणजे इथे फरक म्हणजे ह्या गोष्टीचा फरक दिसत आहे. ज्या विद्यार्थ्याला आता बरेचसे जण आहे, लेखापालचा जो आपला रिझल्ट लागला तिथे 2-2 3-3 मार्कावरून काही जणांचं समजा त्यांना बोलवलं नाही, कारण की तिथे फक्त 129 जागा होत्या ऑल ओव्हर महाराष्ट्र. त्यामुळे ऑब्वियस आहे की कट ऑफ 160+ जाणं हे होतं. आता इथे एवढ्या जास्त जागा आहेत तर कट ऑफ डायरेक्ट 180+ गेला, जे जाईलच सर्वच जिल्ह्यांचा जाईलच, कारण ज्या प्रकारे याद्या आलेल्या आहे, ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी दिसत आहे त्यामुळे ह्या गोष्टी इथे क्लिअर झाल्या आहेत. त्यामुळे मी आज तुमच्यापर्यंत आले नाही कट ऑफ घेऊन की छत्रपती संभाजीनगरचा एवढा लागेल याचा एवढा लागेल, कारण आपल्याला रिझल्ट दिसत आहे आणि याच्यामध्ये कुठेतरी मला म्हणजे खूप जास्त गोंधळ दिसत आहे. परिचयातलेच लोक जेव्हा सांगतात की माझे एवढ्याहून एवढे झाले, एवढा जास्त फरक जेव्हा पडतोय 50-50 मार्क विद्यार्थ्यांचे कमी होत आहे, तर मग हा नक्कीच 100% हा गोंधळ आहे. आणि त्यामुळेच मी हा व्हिडिओ बनवत आहे, जेणेकरून सगळ्या बाजूने यावर जर बोलणं झालं तर सर्व बाजूने याबद्दल जर समजा चर्चा होत असेल तर मग यावर काहीतरी तोडगा निघाला पाहिजे. कारण की खरंच 190 घेणारा विद्यार्थी प्रामाणिक असेल तर 100% तो लागावा, परंतु तो जर प्रामाणिक नसेल आणि एवढे जास्त मार्क्स घेणाऱ्यांचे एवढे जास्त मार्क कमी होत असेल तर मग प्रामाणिक विद्यार्थ्यांचं भरपूर नुकसान याच्यामधून झालेलं आहे. त्यामुळे 170 वाला किंवा 175 वाला पण आज सेफ नाहीये. 176 मार्क घेणारे बरेच विद्यार्थी आहेत. मला कालच एक कमेंट आली होती, 176 पॉईंट काहीतरी आहे, महिला आहे, ओबीसी, मॅडम माझा लागेल का? तर आता पूर्वी तरी आपण सांगू शकत होतो, परंतु आता मित्रांनो सांगता येणार नाही की 176 वाला पण लागेल की नाही, कारण एवढे 180च्या वर उमेदवार प्रत्येक जिल्ह्यामध्ये मला दिसले. मी पूर्ण तर नाही परंतु याद्यांचा अर्धा जेव्हा अभ्यास केला आणि तेव्हा एवढे लक्षात आलं की 180+ खूप उमेदवार आहे, खूप उमेदवार 180+ आहेत. त्याच्यामुळे नक्कीच कट ऑफ हायेस्ट लागेल. आता याबद्दल चौकशी होते का, कारण याबद्दल बरेच जण आवाज उठवत आहे, तर हे बघणं महत्त्वाचं आहे. मला यातून फक्त तुम्हाला हे सांगायचं आहे की नॉर्मलायझेशन ही प्रक्रिया करणं खरंच गरजेचं अजिबात नाही आहे. जर तुमचा जो स्कोर आहे जो तुमच्या आन्सर शीटनुसार किंवा तुमच्या रिस्पॉन्स शीटनुसार तुम्हाला जो दिसतोय अगदी त्याचवर जरी रिझल्ट लावला तर काहीच हरकत नाही आहे. कारण जी आता आपली एक्झाम झाली होती लेखापालची तिथे नॉर्मलायझेशन केलेलं नाही आहे, आणि ज्यावेळी त्यांच्या ज्या सेकंड आन्सर कीवरच त्यांनी रिझल्ट लावला तर तिथं मित्रांनो माझ्या माहितीमध्ये अगदी 2-2 जागा होत्या, परंतु त्यांनी एकाच 10 प्रमाणे एकाच 10 प्रमाणे उमेदवार बोलवले होते. तर 158 पर्यंत काही कास्टचे उमेदवार बोलवले गेले होते. चला बाकीच्या वेटिंगला वगैरे लागतील, परंतु म्हणजे ते त्यांचे ओरिजिनल मार्क्स होते, ओरिजिनल मार्क्सनुसार त्यांनी बोलवलेलं होतं. हे जे नॉर्मलायझेशन आहे तिथं नक्कीच काहीतरी गोंधळ झालेला आहे. म्हणजे हे आता वेगळं मी काही सांगण्याची गरज नाही. तर मला तुम्हाला यातून हेच सांगायचं होतं की बऱ्याच विद्यार्थ्यांबद्दल हे झालेलं आहे. खूप जणांचे मेसेज येत आहेत म्हणून मी हा व्हिडिओ बनवला की बाबा मॅडम मला एवढे आहेत, म्हणजे 150 मार्कवाले 150 160 मार्कवाल्यांना पण खूप अपेक्षा होती की बाबा माझं लागेल, कारण आपण त्या पद्धतीने सांगितलं होतं आणि त्याच पद्धतीने मित्रांनो सेकंड आन्सर कीनुसार दिसत होतं. सेकंड आन्सर की नंतर खूप गोंधळ झाला आहे. एका विद्यार्थ्यांना आता मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे त्या एका सरांचे 152 मार्क होते फर्स्ट आन्सर कीनुसार, त्यानंतर 3 क्वेश्चन कॅन्सल झाल्यानंतर त्यांचे 158 मार्क झाले. आता 158 मार्क झाल्यानंतर साहजिक आहे एखाद्या विद्यार्थ्याला वाटू शकतं की 158 नॉर्मलायझेशन नंतर माझे 160+ जातील आणि कदाचित माझं सिलेक्शन होईल. परंतु अशा वेळी त्या विद्यार्थ्याचे जेव्हा 107 मार्क होतात तेव्हा त्याने काय विचार करावा, ज्या विद्यार्थ्याने खूप जास्त अभ्यास केलेला असतो एखाद्या परीक्षेसाठी, तर अशा प्रकारे हे नॉर्मलायझेशन चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे. तर हेच मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. जर तुम्ही कट ऑफ बद्दल या क्षणी जर कट ऑफ बद्दल विचारत असाल तर सर्वच जिल्ह्यांमध्ये 180+च कट ऑफ लागणार आहे सर्व कास्टचा. फक्त महिलांचा, प्रत्येक कास्टच्या महिलांचा थोडा कमी येऊ शकतो. SC ST OBCचं तर मी म्हणणार नाही की महिलांचा खाली येईल, परंतु येऊ शकतो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला हे सांगायचं होतं की नॉर्मलायझेशनमुळे विद्यार्थ्यांचं खूप नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. तर या बरेचसे जण त्याबद्दल आवाज उठवणार आहे, त्यासाठीच मी आज हा व्हिडिओ घेऊन आले आहे. तर मित्रांनो आता यानंतर ज्या काही गोष्टी घडामोडी घडतील
किंवा जर समजा पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ॲज इट इज गोष्टीवर जर त्यांनी याद्या लावल्या आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं तर तुम्हाला त्याला आता फेस करावं लागणार आहे. म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्यांना हे करावं लागणार आहे. तर या संदर्भामध्ये काही जर ॲक्शन घेतल्या गेल्या तर मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच कळवेल. तर यासाठी तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा. म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत चॅनलसोबत राहा. धन्यवाद.